घरातून युवकांना राजकारणात जाण्यापासून रोखतंय असं वाटतंय. रोखलं जात आहे. मग का रोखलं जात आहे? त्या युवकाला रोखलं जात आहे आणि तो युवकाला काय सांगायचं? राजकारण वाईट आहे वाईट, पोरांनो राजकारणात जाऊ नका. अरे कोण सांगता मला? आमच्या बापाला कोणी सांगितलं? ज्याच्या 3-3, 4-4 पिढ्या ती सगळी राजकारण वाईट असतं तर हे का घरांशी आहे राजकारण? हे पण सांगितलं पाहिजे की लय वाईट ना राजकारण, वंगाळ राजकारण आणि या भानगडीत तू पडू नको. अजितदादा म्हणाले ना राजकारण होईल वंगाळ, लय वंगाळ राजकारण आहे. निश्चित अजितदादांचं खरं आहे, पण अजितदादांनी सांगितलेलं राजकारण वंगाळ आहे. तो वंगाळ राजकारणानंतर देखील पार्क पॉवर खासदार होत असतील तर माझ्यासारख्या तरुणांनी विचार केला पाहिजे राजकारण वंगाळ आहे हे का खासदार आमदार होतं? आणि वंगाळ आहे आम्ही बी बघू की वंगाळ आम्हाला करू दिलं. आमच्याही पोरांना आमदार झालं पाहिजे, आमच्याही पोरांना खासदार झालं पाहिजे. का तुमच्यातच पळण्यात घालताना आमदार हो खासदार हो, नंदीवाल्याचा आमदार झाला पाहिजे, पारद्याचा आमदार झाला पाहिजे, रामोशाचा आमदार झाला पाहिजे. अहो या समूहाचा अजून आमदारच नाही तर ह्यांचे सभागृहामध्ये प्रश्न मांडणार करून. त्यामुळे आमची भूमिका आहे ते वंचित उपेक्षित 11 पकड जाती, 12 बलुतेदार आहेत, तालुकेदार आहेत, यांची पोरं आमदार खासदार झाली पाहिजे. यासाठी हा राष्ट्रीय समाज पक्ष आहे. शक्तीपीठ तुमचा आज कोल्हापूर पासून 13 जिल्ह्यामध्ये नको शक्तीपीठ 85,000 कोटी रुपये गरज नसताना कशाला घालवत आहे? पण सरकार कर्जमाफीसाठी पैशाची तरतूद केलं नाही. केवढी पाच तरतूद कॅबिनेटनं 20,000 कोटी 85 पैकी 20,000 कोटी लगेच वगैरे केले 4-6 महिन्यापूर्वी केलेले. मग लोक नको म्हणतात, लोकांचा एवढा प्रचंड विरोध आहे तर 85,000 कोटीची तरतूद सुद्धा सरकारला सत्ताधाऱ्यांना प्रस्थापितांना तरुण हा लाचार बनवायचा आहे. 1,500 रुपये द्यायचं, तरुणांना वेगवेगळ्या योजना द्यायच्या, त्याला स्वतःच्या पायावरती उभा करायचा नाही आहे. ही सरकारची भूमिका आहे. पण आमची भूमिका आहे तरुणांनी पुढे आलं पाहिजे. नमस्कार, हिंदुराज गप्पामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत राष्ट्रीय समाज पक्षाचे युवा प्रदेश अध्यक्ष अजित पाटील साहेब आणि जाणून घेऊया आजच्या या मुख्य युवा जोडो या अभियानाचं नेमकं फलित काय. अजित सर नमस्ते. अजित सर, आता आपण बघतोय की तरुणाई एक राजकारणाचा भाग मूग पाहते की नाही, मग तुमचा एक अंदाज काय आहे या संपूर्ण तरुण पिढीबद्दल, काय सांगू शकाल? आज जर एकंदरीत विचार केला तर देशाच्या स्वातंत्र्याच्या नंतर आज 75 वर्षाचा काळ उलटलेला आहे आणि या देशाच्या 75 वर्षाच्या स्वातंत्र्याच्या काळानंतरनं म्हणजे खूप मोठं सत्ता ही काँग्रेसची राहिलेली. या देशामध्ये काँग्रेस सत्तेत होतं, या राज्यामध्ये काँग्रेस सत्तेत होतं. पण 2014ला एक क्रांती घडली आणि ती क्रांती खऱ्या अर्थाने जर विचार केला तर ती युवकांनी केलेली क्रांती आणि त्या क्रांतीच्या माध्यमातून ती इतकी मोठी होती की आमच्या आजोबांना पंजोबांना जुन्या माणसांना वाटत नव्हतं की या देशात काँग्रेस जाईल. परंतु या युवकांनी क्रांती घडवली आणि अक्षरशः देशातली राज्यातली काँग्रेस ही हद्दपार केली. म्हणजे त्यावेळेला लोकनेते गोपीनाथ मुंडे म्हणायचे मला काँग्रेस मुक्त भारत करायचा, म्हणजे महाराष्ट्र करायचा. महाराष्ट्र आणि हा महाराष्ट्र काँग्रेस मुक्त झाला, हा भारत काँग्रेस मुक्त झाला आणि 2014 नंतर देशामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली. परंतु 2014 नंतर आता 2026 साधारणतः 12 वर्षाच्या काळानंतर लोक याच भाजपला इतकी वैतागलेली आता पाहायला मिळाली तुम्हाला. म्हणजे एका न्यायदेवतेनं विद्यार्थ्याला कॉक्रोच म्हटले आणि त्या कॉक्रोचनं या जेनजी यांनी या देशातला तरुण एवढा मोठा एकत्रित आला आणि मोदी सरकारमधल्या मंत्र्याला राजीनामा द्यायला भाग पडलं. म्हणजे यांना हुकुमशाहींना वाटत होतं की हम करो सो कायदा, पण अशी परिस्थिती नाही. तर युवक रस्त्यावरती आला, युवकांना ह्यांनी मारहाण इतके वाईट पद्धतीने केली. ज्या युवकांनी एक मुलाची मी मुलाखत ऐकली, ह्याच बोटाने मी त्यांना मतदान केलं, हे माझं बोट मोडलंय. तो युवक तेव्हा सांगत होता मी भाजपला मतदान केलंय आणि हेच माझा हात त्यांनी मोडलाय, मला लाठीचार्ज केला. आम्ही लढत होतो कशासाठी तर संविधानाच्या संरक्षणासाठी, विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी. आणि ज्या विद्यार्थ्यांच्या म्हणजे परीक्षामध्ये पेपर फुटी होत असती आणि पेपर फुटीच्या माध्यमातून त्यात भ्रष्टाचार होत असेल
आणि चुकीच्या मार्गाने विद्यार्थ्यांवर अन्याय होत असेल, जो भविष्य विद्यार्थी म्हणजे भारताचं भविष्य आहे, त्या भविष्याच्याच बाबतीमध्ये जर हेळसांड होत असेल तर निश्चित हा तरुण पेटला गेला आणि या तरुणाने ताकद तरुणाची दाखवून दिली आणि देशाच्या शिक्षण मंत्र्यांना धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यावा लागला. ही युवकांची ताकद आहे. निश्चित येणाऱ्या काळात हाच युवक क्रांती घडेल. काँग्रेसला घालवू शकतो, भाजपलाही घालवू शकतो. अजितदादा आपण म्हणतो की एखादा पक्ष सत्तेवर येत असताना तो युवकांना टार्गेट करतो किंवा सत्तेत येण्याआधी एक वेगळं धोरण आखतो आणि सत्ता आल्यानंतर मात्र त्याचं वर्तन बदलतं. ह्याच्या पलीकडची मानसिकता काय जाणवतं मास? काय झालंय, जे काँग्रेसने केलं तेच भाजप करतंय, काही वेगळं करत नाही. म्हणून काय म्हणतोय आम्ही, आता आमची भूमिका आहे नो काँग्रेस नो भाजप, ओनली आरएसपी. आता आपल्याला सत्तांतर म्हणजे काँग्रेसला घालून आम्ही भाजपला आम्ही आणलं. बरोबर. म्हणजे या वेळेला गोपीनाथ मुंडे साहेबांनी महायुती घडवली, त्यामध्ये आदरणीय राजेश शेट्टी, आदरणीय महादेव जानकर साहेब होते, म्हणून या राज्याचं सत्तांतर झालं. आणि हे सत्तांतर आम्ही केलं, कशासाठी केलं, काँग्रेसला घालून आम्ही भाजपला आणलं. पण आता नाही, आता आम्हाला आमचीच सत्ता आणायची. हे आणायचं असेल तर तुम्ही सांगितलं नाही युवकाचा वापर केला जातोय. अहो खोटं इतकं सांगितलं जातं. युवकांच्याच बाबतीत काय म्हणजे या राज्यामध्ये पुन्हा देशामध्ये 2024ला आपण बघितलं, देशातली सत्ता ज्यांनी 405चा नारा दिला होता त्यांना स्वतः बहुमतानं सत्तेत आलेलं आहे. ते दुसऱ्यांच्या कुबड्या घेऊन यांनी सत्तेमध्ये सत्ता मिळवलेली आहे. मला सांगा, आज म्हणजे शेतकऱ्यांचा 7/12 कोरा 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 सांगितलं होतं राज्याचे कर्जमाफीचा 7/12 कोरा करून सांगितलं होतं. म्हणजे राज्यामधल्या शेतकऱ्यांचा 7/12 कोऱ्या करण्यासाठी म्हणजे गरीब शेतकरी, धनदाडक्या शेतकरी जरी वगळला तरी 40-45 हजार कोटी रुपयांची आवश्यकता असताना राज्याचे मुख्यमंत्री 7/12 कोरा करू शकले. म्हणजे 2 लाखाची, 1.5 लाखाची कर्जमाफी ही 7/12 कोरा करणार नाही आमची. हे पहिल्या कर्जमाफी सारखेच परत कर्जमाफी आहेत, ही फसवी कर्जमाफी आहे. त्यामुळं 7/12 कोरा करण्याची भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती, परंतु 7/12 काय कोरा झालेला नाहीये. आदरणीय जानकर साहेब, राजू शेट्टी, शेतकरी नेते हे एकवटले, नागपूरला मोठं आंदोलन उभा राहिलं. जे आम्ही कर्जमाफी देणारच नाही, तारीखच नाही म्हणून जे त्यांना तारीख द्यायला भाग पडली. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावाने आता कर्जमाफी त्यांनी जाहीर केली. त्याला भाग ह्या शेतकरी चळवळीमुळेच त्यांना कर्जमाफी देण्याचा भाग पडलेला आहे. परंतु म्हणावं असं यश अजून देखील मिळालेलं नाही. शेतकऱ्याचा खऱ्या अर्थानं 7/12 कोरा झाला पाहिजे. विद्यार्थ्यांना आज या राज्यामध्ये अशी परिस्थिती आहे, आपल्याला आज तुमचं शिक्षण विचारतात, तुम्ही आज ग्रॅज्युएट झाला, तुमच्या शिक्षणाचा जेवढा खर्च आला नाही तेवढा खर्च आता पहिलीच्या विद्यार्थ्याला एका वर्षामध्ये येतो. ही शिक्षण व्यवस्था बदलली पाहिजे. आम्ही काय म्हणतोय, आम्हाला मोफत रेशन नको आहे. हो, आम्हाला मोफत काय देणार जातं, सरकार काय देते, रेशन फुकट देते. 1 रुपये किलो गहू, 2 रुपये किलो तांदूळ. आम्हाला रेशन मोफतचं नको आहे, तर आम्हाला शिक्षण मोफतचं मिळालं पाहिजे. व्यवस्था या राज्यात या देशात झाली पाहिजे. म्हणजे समान शिक्षण प्रणाली या देशामध्ये आली पाहिजे. म्हणजे एकच पॅटर्न शिक्षणाचा राहिला पाहिजे. म्हणजे बोर्ड पद्धत असू दे की सीबीएसई पॅटर्न असू दे, आम्ही काय म्हणतो एकच पद्धत. म्हणजे एखाद्या मिनिस्टरचं पोरग शिकतंय आणि सामान्य माणसाचं शेतकऱ्याचं पोरग शिकतंय, समान शिकत, त्याला जो अभ्यासक्रम आहे तोच अभ्यासक्रम आमच्या शेतकऱ्याच्या पोराला देखील आला पाहिजे. ही शिक्षण प्रणाली एक संघ राहिली पाहिजे. ही भूमिका आमची आहे. म्हणजे आज कोल्हापूरमधून आपण बोलतोय तर समानता आणण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांचा हा पल्ला आणि त्यांनी खऱ्या अर्थानं आरक्षणाची जनक, आरक्षणाची भूमिका शिक्षणामध्ये शाहू महाराजांनी मांडली. आज बघितलं तर विद्यार्थ्यांना म्हणजे गुणवत्ता असून देखील आज विद्यार्थ्यांना भेटत म्हणजे शिक्षणामध्ये न्याय मिळत नाही आहे. विद्यार्थ्यांना, युवकांना तर बेरोजगार आहे. अनेक युवकांच्या प्रमाणाची चर्चा झाली, अनेक युवकांचे लग्न होत नाहीयेत, अनेक युवकांना मुली मिळत नाहीयेत. इतका मोठा प्रश्न आहे. म्हणजे त्याचा आकडा देखील 50 लाखाच्या जवळपास या पार केलेला आहे. म्हणजे काय होत नाहीये तर युवकांना रोजगार मिळत नाहीये. म्हणजे जे सरकार आहे या सरकारनं सांगितलं होतं की महागाई कमी करू, तरुणांच्या हाताला रोजगार देऊ, आम्ही अमुक करू, तमुक करू, सलान करू, बरंच सांगितलं होतं त्यांनी. परंतु आज महागाई बघितलं, डॉलरची तुलना पण बघा, आता डॉलर आज किती घसरलेला आहे. आणि महागाईचा विचार केला तर पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल या सगळ्याच 2 पटीपेक्षा जास्त प्रमाणात त्याचे वाढ झालेली आहे. मग याला जबाबदार कोण आहे, तर याला जबाबदार सरकारच आहे ना. अजितदादा, सरकार
सिस्टीम चालवत असताना टार्गेट करतं, जशी वेगवेगळ्या योजना आणतंय, मग त्या योजनेला मतदार बोलतो का? तुमचं काय मत? या सगळ्या योजना आणतं ठीक आहे. लाडकी बहिणा म्हणजे लोकसभेला वातावरण वेगळं होतं, विधानसभेला वातावरण. लोकसभेला भारतीय जनता पार्टीच्या विरोधात पूर्णपणे वातावरण होतं. तेच वातावरण महायुतीच्या बाजूने पूर्ण विधानसभेला झालं. का तर लाडक्या बहिणीसारखी 1500 रुपयाची योजना जी आहे, लाडका भाऊ आणला, परत काय ज्येष्ठांना योजना आणल्या, इकडे बंद आणल्या. हे फसवणूक आहे हो. मला सांगा, 1500 रुपये लाडक्या बहिणीला दिले, ह्याच्या काय बापाच्या घरचे दिलेत काही पैसे? हे पैसे तुमचे आमचेच पैसे आहेत, सर्वसामान्यांचे टॅक्स हे आमच्या माता भगिनींना कळालं पाहिजे. आज राज्यामध्ये 35,000 कोटी रुपये वर्षाला लाडक्या बहिणीला लागतात. हे पैसे कुठले आहेत? हे आमचेच पैसे आहेत. अहो जीएसटी सीएसटी यांनी जीएसटीच्या माध्यमातून 18% टॅक्स आमच्यावरती ठेवला. आज शेतकऱ्यांच्या खतं बी बियाणं इतकंच काय, माणूस मेल्यानंतर सरणावरती घालायला पांढऱ्या कापडापासून त्याच्या काट्यापासून सगळ्याला जीएसटी मध्ये हे आणलेलं. मग ह्याच्यामध्ये कुठली मतदान करायला चुकतोय असं वाटतंय ना? निश्चित आपण चुकतोय. कारण आपण आपला लोकप्रतिनिधी निवडताना आपण विचार करून मतदान केलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मताचा अधिकार दिला. पहिला राजा हा राणीच्या पोटातून जन्माला यायचा, पण आता हा राजा हा मसाच्या पेटीतून जन्माला येतो. ही लोकशाहीची ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिली. मग बाबासाहेबांनी आम्हाला मतदानाचा अधिकार दिल्यानंतर आपण जर आज देखील मतदान करताना आज हो मला एक अनुभव इतका वाईट आला. म्हणजे शिक्षक हा म्हणजे आज गुरुपौर्णिमा आहे. शिक्षक हा आपला निश्चित गुरु आहे. म्हणजे आई वडिलांनंतर विद्यार्थी कोणाला गुरु मानतो तर आपल्या शिक्षकाला नाव. पण जर शिक्षक मतदानाच्या दिवशी 4 वाजेपर्यंत जर माझ्याकडे पैसे घेऊन कोण आलं नाही आणि मी त्या वाट पाहतोय असं जर एखादा शिक्षक म्हणू लागला तर इतकं दुःख होतंय. आम्ही ज्यांना गुरु मानलो तो गुरु जर मतासाठी पैशाची अपेक्षा जर करू लागले तर परिस्थिती फार बदललेली आहे. पहिल्या काळात जिल्हा परिषदचा गावातला शिक्षक असायचा. ते शिक्षक कालच गावातील ज्येष्ठ माणसं म्हणाले, मास्तर मतदान कोणाला करायचं? तो मास्तर सांगायचा परिवर्तन कशासाठी झालं पाहिजे, विचारधारेवर मतदान व्हायचं. पण आज विचारधारा बाजूला पडल्याने ही क्रांतीची भूमिका आहे, भूमी आहे. आज म्हणजे एडी पाटील या कोल्हापुरात ज्यांनी नेतृत्व केलं ते आमच्या सांगली जिल्ह्यात, त्यांनी सांगली जिल्ह्याच्या जतचाम केलं. आज आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये सातारा किंवा कोल्हापूर हा आपला भाग जर बघितला, सांगली सातारा या भागाचं नेतृत्व कोण, ज्यांनी शिक्षणाची गंगा गरिबाच्या दारात आली पाहिजे, हे कर्मराव भाऊराव काकांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. म्हणजे वसंतदादांसारखा माणूस, यशवंतराव चव्हाणांसारखा माणूस, नागनाथांना नायकोदींसारखा माणूस, इतकी माणसं, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, पत्रित सरकार ज्यांनी केलं ते नाना पाटील असतील, क्रांतिसिंह नाना पाटील असतील, ही यांची भूमी आहे. शाहू महाराजांची भूमी आहे, अण्णाभाऊ साठे यांची भूमी आहे. ही माणसं आपल्या भारतातून गेलेली आहेत आणि ही विचारधारा आपल्याकडे होती. आणि आपण ह्या म्हणजे बापूजी वाटेगावकर असतील, अन्यायाच्या विरोधात लढणारा माणूस, वाळव्याचा वाप होतो आपण त्यांना. म्हणजे अशी सगळी माणसं असताना आताची लढाई, पहिली लढाई विचाराची आणि आताची लढाई जर पैशावरती कोणीही येऊन आमदार खासदार होत असतील, लोकप्रतिनिधी बनत असतील आणि तरुणांचं नेतृत्व तर की माणसं करत असतील तर तरुणांनी जागं झालं पाहिजे. आपलं नेतृत्व देखील आपणच केलं पाहिजे. राजकारणात मला तरी वाटतं, मी ज्या चळवळीनं राष्ट्रनायक महादेवरावजी जानकर साहेबांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या चळवळीमुळे मी जागृत झालेला कार्यकर्ता आहे. जानकर साहेबांनी सांगितलं, अहो जानकर साहेबांकडे हसायची माणसं आणि ग्रामपंचायत सदस्य नाही आणि माणूस म्हणतोय मला देशाचा पंतप्रधान होणार आहे, प्रधानमंत्री बनायचं आहे. लोक चेष्टा करायची, पण मला अभिमान आहे माझ्या नेत्यानं इतकं उत्तुंग स्वप्न पाहिजे प्रधानमंत्र्याचं. त्यामुळे या समाजातला उपेक्षित वंचित बहुजन समाजातला कष्टकरी युवक आमदार खासदारकीचं स्वप्न बघू लागला. आज माणसं आमदारकी लढू लागले. ही माणसं ग्रामपंचायत सदस्याची निवडणूक लढायला म्हणजे तर प्रस्थापित घाबरायची. पण आज आमदारकीचं लढू लागली, खासदारकी लढू लागली. लढूच लागली नाही तर महादेव जानकरांच्या चळवळीनं माणसं आमदार देखील झाली, आमदार सभागृहात देखील गेली. निश्चित हे या चळवळीचं यश आहे. त्यामुळं जानकर साहेबांनी आम्हाला सांगितलं की लोकमतात प्रस्थापित आज मी आज माझा युवा जोडो संकल्प अभियान महाराष्ट्राचा दौरा सुरू आहे. मी महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातून जानकर साहेबांच्या शुभाशय याचा शुभारंभ झालाय. मी 36 जिल्ह्यात जातो. आता समजा मी एक बैठक घेतो, एखाद्या पारावर गेलो एखाद्या गावात आणि तिथं काही युवक आले आणि त्या युवकाला खेडेगावामध्ये आजही थांबतं. पण एखाद्या गावकऱ्याला सांगत तुझं पूर्वी त्या बैठकीत गेलो होतं, त्या बैठकीत जाऊ नको, ही चळवळ कशासाठी हवी. पण त्याला आमच्या बापाला शिव्या द्यायच्या ना, आमच्या बापा पोरला घरात आला सांगायला
कशाला तर तू त्या बैठकीला गेलता? अजिबात तसल्या बैठकीला नाही नाही. म्हणजे घरातून युवकांना राजकारणात जाण्यापासून रोखतंय असं वाटतंय. हा. मग रोखलं जातंय. मग का रोखलं जातंय? त्या युवकाला रोखलं जातंय आणि तो युवकाला काय सांगायचं? राजकारण वाईट आहे, वाईट. पोरांनो राजकारणात जाऊ नका. अरे कोण सांगता मला? आमच्या बापाला कोणी सांगितलं? ज्याच्या 3-3, 4-4 पिढ्या. आज तुमच्या जिल्ह्यात उदाहरण घ्या. ह्या जिल्ह्यामध्ये जे खासदार होते त्याच खासदारांची उदाहरण, ती पुढची पिढी खासदार, तिसरी पिढी खासदार आहे. आता तिसरी पिढी खासदार आहे, तिसरी पिढी आमदार आहे. आजोबा खासदार, बाप आमदार, पोरगा आमदार, इकडे सगळ्या म्हणजे तुमच्या सगळीकडे घराणीशी आहे. मग ती सगळी राजकारण वाईट असतं तर हे का घरांशी आहे राजकारण? त्यांनी पण सांगितलं पाहिजे की लय वाईट लागा राजकारण, वंगाळ राजकारण आहे. आणि या भानगडीत चूक पडू नको. अजितदादा म्हणाले ना राजकारण होईल वंगाळ, लय वंगाळ राजकारण आहे. निश्चित अजितदादांचं खरं आहे. पण अजितदादांनी सांगितलेलं राजकारण वंगाळ आहे. तो वंगाळ राजकारणानंतर देखील पार पवर खाता होत असतील तर माझ्यासारख्या तरुणांनी विचार केला पाहिजे. राजकारण वंगाळ आहे मग हे का खासदार आमदार होतं? अरे वंगाळ आहे तर आम्ही बी बघू की वंगाळ आम्हाला जरा करू दे. आमच्याही पोरांना आमदार झालं पाहिजे, आमच्याही पोरांना खासदार झालं पाहिजे. का तुमच्यातच पळण्यात घालताना आमदार हो खासदार हो म्हणून असं का द्यावं का? आमच्याही पोरांचं, बहुजनांचं, वंचित होण्याचे म्हणजे बाबासाहेबांनी ही निर्मिती करत असताना प्रत्येक घटकातल्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारा माणूस समोर आला पाहिजे. त्या समाजाचं प्रतिनिधित्व त्या माणसाने नंदीवाल्याचा आमदार झाला पाहिजे, पारद्याचा आमदार झाला पाहिजे, रामोशाचा आमदार झाला पाहिजे. अहो या समूहाचा अजून आमदारच नाही तर ह्यांचे सभागृहामध्ये प्रश्न मांडणार तर. त्यामुळे आमची भूमिका आहे ते वंचित, उपेक्षित, 18 पगड जाती, 12 बलुतेदार आहेत, तालुकेदार आहेत, यांची पोरं आमदार खासदार झाली पाहिजे. यासाठी हा राष्ट्रीय समाज पक्ष आहे. आणि हे युवकांची क्रांती घडली पाहिजे, युवक क्रांती घडवू शकतो म्हणून आमची युवा जोडो संकल्प अभियान आहे. आणि या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात जातोय. मला महाराष्ट्रातून जवळपास 500 तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मी आव्हान केलं तर मला त्यांनी संपर्क केला. मला सांगितलं मला तुमच्या चळवळीमध्ये काम करायचं, मला आनंद वाटला. 500 मुलं जर मी घरात बसून मला मिळत असेल तर मी रस्त्यावर उतरलं निश्चित 1000 होतील, 1000 2000 होतील. आणि येणाऱ्या वर्षामध्ये मला जबाबदारी मिळाल्यानंतर माझ्या वर्षाच्या माझी जबाबदारी पूर्ण होईपर्यंत निश्चित 2000 तरुण त्या नाट्य समाज पक्षाला जोडले जातील हा आत्मविश्वास देखील मला. जातात एक शेवटचा प्रश्न, युवक असू दे, युवती असू दे किंवा तरुण वर्ग असू दे, आज बेरोजगारीचं प्रमाण तर वाढत आहेच. पण काम करत असताना एक पक्ष, सत्ताधारी पक्ष असू दे किंवा कोणताही असू दे, कारण जो तो पक्ष एक टीका करतो हेच अत्र. कारण राजकारण म्हटलं की कोणते टीका करणार, विरोधक असणार. एक पक्ष सत्ता घ्यायच्या आधी म्हणतो की आम्ही बेरोजगार युवकांना नोकऱ्या देऊ, पण आज तर काय होत नाही. आणि मला वाटतं सोशल मीडियावरती एक पोस्ट फिरते की बेरोजगार युवकांना 1500 रुपये भत्ता दिला जाईल. मग हे गणित काय नेमकं चाललंय? सरकारची भूमिका आहे. सरकारला काय करायचं आहे? तुम्हाला स्वावलंबी बनवायचं नाही. सरकारची काय भूमिका आहे तर त्यांच्या माध्यमातून तुम्हाला एक लाचार बनवण्याचं काम सरकार करत आहे. म्हणजे तुमच्या हाताला रोजगार द्यायचं नाही तर एक 1500 रुपये मानधन का द्यायचं की त्या. आता फॉर एक्झाम्पल मगाशी तुम्हाला मी सांगितलं रेशन फुकट देते. रेशन का? पहिला असं व्हायचं की गावगाड्यातला माणूस ज्या वेळेला घरातून बाहेर कामाला जायचा, काम करायचा, कष्ट करायचा आणि मग त्याचा पगार यायचा, मग बाजार येतं, मग संध्याकाळची घरची चूल पेटायची. आता अशा अवस्था आहे, तू एक दिवस कामाला जातोय, त्या एक दिवसावर फुकट रेशन मिळतोय, काय करतो त्याला दारूचं व्यसन, तो घरात भांडण, घरातला प्रपंचा वाईट भांडणं, म्हणजे तो फक्त जगण्यासाठी पहिला जगण्यासाठी रोज काम करावं लागत होतं, संघर्ष करावा लागत होता. पण तू आता तर सरकारला काय करायचं आहे, तुम्हाला स्वावलंबी न बनवता ह्या उद्योगपतींना सांभाळायचं आहे त्यांना. म्हणजे तुम्ही सांगितलं अदानी, आता काय होतं, आता त्यांचे हक्क पुरवण्यासाठी म्हणजे खाजगीकरण होत आहे. खाजगीकरण म्हणजे आज सगळं अदानी अंबानी म्हणजे ह्या लोकांच्या साठी मोदी सरकार काम तुमच्या आमच्यासाठी काम करत आहे. म्हणजे त्यांनी त्यांच्या पैशातून सत्ता मिळवलेली. आज शक्तीपीठ तुमचं आज कोल्हापूर पासून 13 जिल्ह्यामध्ये नको शक्तीपीठ 85,000 कोटी रुपये गरज नसताना कशाला घालवत आहे. पण सरकार कर्जमाफीसाठी पैशाची तरतूद केलं नाही. तेवढी फास्ट तरतूद कॅबिनेटनं 20,000 कोटी 85 पैकी 20,000 कोटी लगेच वोट केले 4-6 महिन्यापूर्वी केलेले आहे. मग लोक नको म्हणतात, लोकांचा एवढा प्रचंड विरोध आहे तर 85,000 कोटीची तरतूद का? तर केवळ उद्योगपतींच्या ज्या पैसे मिळतात ना रस्त्यामध्ये उद्योगपती जगला पाहिजे. 100 लाख
म्हणजे 100 जवळपास 100 लक्ष रुपये एका किलोमीटरला याचा खर्च होईल. तर ह्यामध्ये विचार करा, एका किलोमीटरला एवढे जर पैसे खर्च करणार असतील तर त्या किलोमीटरमध्ये ऍक्च्युली काम आता असं कळतंय की आता कॉन्ट्रॅक्टरांशी चर्चा केल्यानंतर आज कॉन्ट्रॅक्टर युवक आहेत हे बेरोजगार पुन्हा होतात, आत्महत्या का वाढत आहे. 90,000 कोटी द्यायची थकीत आहे गेल्या 4 वर्ष. तरुणांनी ज्या कामं केलेत म्हणजे गव्हर्नमेंट, महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये 90,000 कोटी रुपयाची त्यांची बिलं आजही मिळाली नाहीत. काही तरुणांनी सांगितलं आत्महत्या केली, अनेक तरुणांनी आत्महत्या केली. परवा कोल्हापूरला त्याचा मेळावा देखील झाला. मग ही अशी परिस्थिती असताना तरुण आत्महत्या करत असताना आज असं कळतंय की टेंडर जे होतंय त्या टेंडरचा खर्च 40% सुद्धा त्या रस्त्यासाठी केला जात नाही. 60% रक्कम ही व्यवस्थेला जाते. मग 10% यंत्रणेला द्यावी लागते, राहिलेली 50% सरकार पैसे खातंय. म्हणजे एवढं पारदर्शक सांगतंय ना, म्हणजे 10 रुपयात होणारं काम त्याला 30 रुपये खर्च दाखवला जातो. पण ही सगळी व्यवस्था अण्णाभाऊ साठे म्हणतात तसं स्पष्टतेने रंगीत झालेली आहे. त्यामुळं ही संसद देखील निर्णयांची हळवली झालेली आहे. त्यामुळं आम्ही आमच्या व्यथा मांडायच्या कोणाकडे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळं ही व्यवस्था भ्रष्टाचार इतका मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. ही व्यवस्था सरकारी म्हणजे वरून खालूपर्यंत आज त्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे तरुण हा हतबल झालेला आहे. अजित सर, जाता जाता आपल्या युवकांना एक छोटासा संदेश तुम्ही काय द्याल? निश्चित मी माझ्या युवक मित्रांना सांगतोय, आपल्याला लढावं लागेल, लाचार बनायचे नाही. सरकारला, सत्ताधाऱ्यांना, प्रस्थापितांना तरुण हा लाचार बनवायचा आहे. 1500 रुपये द्यायचं, तरुणांना वेगवेगळ्या योजना द्यायच्या, त्याला स्वतःच्या पायावरती उभा करायचं नाहीये. ही सरकारची भूमिका आहे. पण आमची भूमिका आहे, तरुणांनी पुढे आलं पाहिजे, तरुणांनी उद्योजक झालं पाहिजे, तरुणांनी अधिकारी बनलं पाहिजे आणि तरुणांनी राजकारणी देखील झालं पाहिजे. कारण राजकारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, राजकारणामुळे समाजाची, देशाची, राज्याची, आपल्या गावाची, परिसराची प्रगती होत असते. ही व्यवस्था आपल्याला आपण निर्माण करावी लागेल. आपल्याला प्रस्थापित बनावं लागेल. उपेक्षित माणसाला खऱ्या अर्थानं अपेक्षित ठिकाणी जायचं असेल तर एक युवा जोडोच्या माध्यमातून असेच तरुण मित्र मला या भागातील वेल एज्युकेटेड या तरुणांना सोबत घेऊन ही व्यवस्था परिवर्तनाचा लढा आपल्याला उभा करायचा आहे. आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये ही व्यवस्था परिवर्तन झालेली दिसेल. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे, परिवर्तन होत राहतं. पण ह्या परिवर्तनासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल, लढावं लागेल. अरे याच भागामध्ये म्हणजे नागनाथ अण्णांनी लढा उभा केला, याच भागामध्ये गेंदी पाटलांनी लढा उभा केलाय. यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्हाला देखील लढा उभा करायचा आहे. आणि हा लढा आपण तरुण मित्रांनो उभा करूया. तुमची साथ असावी, मी तुमच्या सोबत आहे. अनेक तरुणांना आपण नेतृत्व करण्याची संधी देऊ आणि निश्चित राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून युवकांचा एक चांगली पिढी उभा करायचा हा संकल्प आहे. निश्चित तुम्ही सगळ्या मंडळींची यामध्ये साथ मिळावी एक अपेक्षा आहे. नक्कीच अजित सर. तर ह्या होत्या दिलखुलास गप्पा अजित सरांसोबत. भेटूया पुन्हा एकदा दुसऱ्या भागात.